समोरच्याला वाटत होतं, उन्हें लगता था हमारी उड़ान कुछ कम है, उन्हें लगता था हमारी उड़ान कुछ कम है, हमें यकीन था कि ये आसमान कुछ कम है. म्हणजे कार्यकर्ते एवढे मजबूत होते आमचे. तुम्ही किती शिव्या देणार, किती शिव्या साप देणार. 2.5 वर्ष शिव्या घातल्या, 2.5 वर्ष काय काय बोलले, आरोप केले, पण आम्ही तुम्हाला आरोपातून उत्तर नाही दिलं. या एकनाथ शिंदेने सहन केले आरोप शिव्या सहन केल्या, सगळं सहन केलं, पण आरोपाला कामातून आम्ही उत्तर दिलं. आणि म्हणून ही जनता माझ्या सोबत आली आहे. आणि म्हणून तुम्ही किती शिव्या दिल्या तरी लोकांच्या तोंडून आमच्यासाठी ओव्याच बाहेर पडल्या. म्हणून या निवडणुकीमध्ये एवढं मोठं यश या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणतात ना लोक, काय म्हणतात, जब लोग आपका मुकाबला नहीं कर सकते गुलाबराव, जब लोग आपका मुकाबला नहीं कर सकते तो वो आपसे नफरत करने लगते हैं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण जे बेधुंद झालेले, जे डोळ्यावर जाफड बांधलेले, त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेलेली, त्यांना काय कळणार आहे. आणि म्हणून त्यामुळेच आजचा दिवस जो आहे, आज आपण संयम बाळगला, तुम्ही संयम बाळगला. तुम्ही हा शेतकऱ्याचा मुलगा, एकनाथ शिंदे हा गरीब शेतकऱ्याचा मुलगा, कष्टकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला, हे तुम्हाला पचनी पडलं नाही का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मुख्यमंत्री व्हावा, असं काय कुठं कायदा आहे का, नियम आहे. आणि म्हणून गरिबीची जाण असलेला एकनाथ शिंदे, आईची माझ्या तकमक मी पाहिली, घराची घर चालवताना काटकसर करताना पाहिलं, माझ्या पत्नीची काटकसर पाहिली. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा निर्णय घेतला, माझ्या लाडक्या बहिणींसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून निर्णय घेतला. लाडक्या भावानं घेतला, सगळ्यांना घेतला. आणि म्हणून आपल्याला गरिबीची जाण लागते, तोच माणूस हे काम करू शकतो. आणि म्हणून या राज्यामध्ये आज जो विजय मिळाला आहे, आता आपली जबाबदारी आणखी वाढली आहे, कार्यकर्त्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. आता आपल्याला जास्तीचं काम करावं लागेल. या लोकांच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण कराव्या लागतील. लोकांनी भरभरून मतदान केले, अगदी मतांचा वर्षाव केला. आणि या राज्यातल्या नाही, देशातल्या सगळ्या कायदे पंडितांनी तोंडात बोट घातली. अनपेक्षित दैदिप्यमान विजय तुम्ही मिळवून दिला. आणि म्हणून आज आपण एवढ्या या ठिकाणी आभाराचं एक मोठं आभाराची जाहीर सभा घेतली. मी तेव्हा म्हणालो, अरे लोक प्रचार करतात, मत मागायला जातात, विनंती करतात, परंतु जेव्हा निवडून लोक येतात आपले, त्यावेळेस त्यांचे आभार मानणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. बाळासाहेबांनी हे शिकवलंय. अरे खऱ्याला खरं म्हणा आणि सत्याची बाजू उचलून धरा, ते आपण केलं. आणि म्हणून मी खास तुम्हाला या ठिकाणी भेटायला आलोय. आणि म्हणूनच आज मी एवढंच सांगतो, हा मराठवाड्याने नेहमी बाळासाहेबांवर प्रेम केलंय, शिवसेनेवर प्रेम केलंय. बाळासाहेबांनी देखील मराठवाड्यावर प्रेम केलंय. आणि म्हणून या मराठवाड्यातले लोक जेव्हा दुष्काळ होता तेव्हा मुंबई ठाण्याकडे आले होते. मला आठवतंय, त्यावेळेस आम्ही मोठी छावणी लावली होती. त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या अगदी खाण्यापिण्यापासून राहण्यापासून सगळी व्यवस्था त्यावेळेस केली. एवढं प्रेम, हे प्रेम. आणि मी इकडे आलो की तुम्ही हे प्रेम देताय. आणि म्हणून मराठवाड्याला दुष्काळ मुक्त आपल्याला करायचं आहे. मराठवाड्याची ओळख दुष्काळ वाडा ही आपल्याला दूर करायची आहे.
मराठवाडा वॉटर ग्रीड योजना जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा सुरू केली, परंतु महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर मराठवाडा वॉटर ग्रीड योजना बंद केली. जलयुक्त शिवार योजना, शेतकऱ्यांना वरदान असलेली योजना बंद केली. ज्या योजना लोकहिताच्या आहे त्या कदापि कुठलंही सरकार आलं तरी बंद करता कामा नये. परंतु दुर्दैवाने ते केलं. मला अभिमान आहे, मी मुख्यमंत्री झालो आणि मी आणि देवेंद्रजींनी शपथ घेतली. दोघं कॅबिनेटमध्ये, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही दोघंच होतो. काय आम्ही निर्णय घेतला असेल तर मराठवाडा वॉटर ग्रीडला पुन्हा चालना द्यायची, हा निर्णय आम्ही घेतला. शेतकऱ्यांचे निर्णय घेतले. शेतकरी हा आपला मायबाप आहे. आज शेतकऱ्यांसाठी आपण किती योजना केल्या, 45,000 कोटी रुपये 2.5 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या योजनेवर आपण दिले. 12,000 रुपये आपल्या मोदी साहेब 12,000 रुपये देत होते. 12,000 रुपये आपण वर्षाला आणखी त्याच्यामध्ये टाकले आणि शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना केली. पीक विमा योजना, पीक विमा योजना आपण त्यामध्ये देखील सगळे पैसे 1 रुपया शेतकऱ्यांना भरायचा, बाकी आपण भरायचे. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं. आपण अनेक योजना शेतकऱ्यांसाठी केल्या. माझ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण झालं, लेक लाडकी लखपती झालं, 50% ST मध्ये सवलत झाली. मगाशी राजश्रीताईंनी सांगितलं की मुलींचं उच्च शिक्षण मोफत झालं पाहिजे. खरं आहे ते. मला रात्री जेव्हा ती बातमी कळाली, 50% पालकांना भरता येत नाही, त्यांची जी तळमळ तगमग त्या मुलीने पाहिली आणि आत्महत्या केली. मी चंद्रकांत दादांना फोन केला, उच्च शिक्षण मंत्री होते. मी म्हणालो, जर आपल्या राज्यात शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर राज्याचा सत्तेचा उपयोग काय. आणि आम्ही निर्णय घेतला, ज्यांना 50% फी मिळत होती त्यांना 100% फी करून सवलत देऊन टाकली. हा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने सरकार सर्वसामान्यांचं आपण काम म्हणतो. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे, समाधानाचे, चांगले दिवस आले पाहिजे यासाठी हे सरकार आहे. आणि म्हणून सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून माझी ओळख निर्माण झाली. बघा, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा सत्ता येते, पद येतात, पद जातात, पद पुन्हा येतात. पण बाळासाहेब म्हणायचे, नाव गेलं तर परत येत नाही. आणि ते आम्ही पाळलं. आणि म्हणून मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या पदापेक्षा या राज्यातल्या करोडो माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मिळाली. ही सगळ्यात मोठा मान मिळाला आहे. सर्व पदांपेक्षा ही ओळख सगळ्यात मोठी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, इथं सगळ्यांनी कोणी कोणी काय काय सांगितलं. हळदीचं तर मी सांगितलं, ते सुरू होणार. इथं MIDC पाहिजे. अरे MIDCचा मंत्री आपलाच आहे.